नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शाळा स्तरावर जे आपले आर्थिक व्यवहार होत असतात त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, या अगोदर आपल्या शाळा स्तरावरचे जे आर्थिक व्यवहार आहे ते PFMS पोर्टलद्वारे होत होते, परंतु आता आपल्याला एका नवीन पोर्टलवर ते व्यवहार करायचे आहे. तर मित्रांनो, यासाठी शासन स्तरावरून एक SNA स्पर्श पोर्टल निर्माण करण्यात आलेला आहे आणि हे PFMS ची एक ब्रँच असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला SNA स्पर्श पोर्टल जे असणार आहे या पोर्टलवर आपल्या शाळा स्तरावरचं चेकर आणि मेकर म्हणजे HM चं अकाउंट आणि आपल्या अध्यक्षाचं अकाउंट जे आहे ते ऑलरेडी तयार करून देण्यात आलेलं आहे आणि आपल्याला इथे एक ई हस्ताक्षर प्रोसेस जी आहे ती पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो, SNA स्पर्श पोर्टल जे असणार आहे या पोर्टलवर आपल्याला ई हस्ताक्षर प्रोसेस जे असणार आहे ते कशा पद्धतीने पूर्ण करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट होणार आहे. SNA स्पर्श पोर्टल ई हस्ताक्षर जे प्रोसेस असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायची आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला SNA स्पर्श पोर्टल असं टाईप करून घ्यायचं आहे सर्च बॉक्समध्ये. तर मी याला टाईप करतो आणि अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर मित्रांनो, हे जे पोर्टल असणार आहे ते महाकोश.government.in ही त्याची साईट असणार आहे आणि ही जी पहिली साईट आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर हे जे पोर्टल असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्यासमोर आलेलं आहे आणि इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी ऑलरेडी वरिष्ठ स्तरावरून म्हणजे पंचायत समिती स्तरावरून आपले चेकर आणि मेकरचे जे अकाउंट आहे ते तयार करून देण्यात आलेले आहे. त्याचे ID पासवर्ड आपल्याला प्राप्त झालेले असतील. तर मित्रांनो, हे जे आपल्याला प्रोसेस करायची आहे ई हस्ताक्षर, ही प्रोसेस आपल्याला चेकरच्या ID वरून करायची आहे जे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे ते असणार आहे शाळा व्यवस्थापन समितीचे जे आपले अध्यक्ष असणार आहे त्यांचा आपल्याला आधार कार्ड लागणार आहे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक लागणार आहे जो त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणार आहे तो. त्यावर एक OTP जाणार आहे, त्यानंतरच आपली ही प्रोसेस पूर्ण होणार आहे. आणि मित्रांनो, हे संपूर्ण प्रोसेस करणे अनिवार्य असणार आहे तरच आपल्याला इथे समोरची प्रोसेस जी असणार आहे ते करता येणार आहे. तर या संपूर्ण सूचना मित्रांनो आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या असतील. तर आता आपल्याला SNA हे जे पोर्टल असणार आहे स्पर्श पोर्टल यावर आपल्याला लॉग इन करून ती जी ई हस्ताक्षरची प्रोसेस आहे ती कशी करायची आहे ते आपण बघणार आहोत, अगदी लाईव्ह डेमो बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला या पोर्टलवर आल्यानंतर या पोर्टलची लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. तिथे क्लिक केल्याबरोबर आपण इथे याल. तर मित्रांनो बघा, लॉग इनचं हे जे बटन असणार आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर लॉग इनचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या वरिष्ठ स्तरावरून आपल्याला जे चेकर आणि मेकरचे ID पासवर्ड मिळालेला आहे तो ID पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे. तर बघा, इथे ID, इथे पासवर्ड टाकायचा, हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला ई हस्ताक्षर हे जे प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस करण्यासाठी आपल्याला चेकरची जे आपली ID असणार आहे, चेकरचं जे अकाउंट असणार आहे त्याला लॉग इन करावं लागणार आहे. तर बघा, मी आता ज्या शाळेचं करायचं आहे मला त्या शाळेचं मी इथे लॉग इन करून घेतो ID पासवर्ड टाकून. त्यानंतर खाली कॅप्चा जो दिलेला आहे मित्रांनो ते एक गणित दिलेलं असणार आहे. इथे बघा 10 + 22 असं दिलेलं आहे. इथे आन्सर आपल्याला टाईप करायचं आहे. म्हणजे 10 + 22 32 तिथे टाईप करणार मी आणि तिथे लॉग इनचं जे बटन असणार आहे ते त्यावर क्लिक करणार. स्पर्श पोर्टल जे आहे त्यावर लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो. इथे हे जे असणार आहे जिथे आपण लॉग इन केलेलं आहे हे असणार आहे चेकरचं लॉग इन. तर चेकर म्हणजे आपले अध्यक्ष असतात मित्रांनो शाळा व्यवस्थापन समितीचे आणि मेकर शाळेचे मुख्याध्यापक असतात. तर हे दोन्ही अकाउंट मित्रांनो आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावरून तयार करून देण्यात आलेले आहे. आणि हे जे पोर्टल आहे अतिशय महत्त्वाचं हे पोर्टल असणार आहे. यावर आता संपूर्ण आर्थिक व्यवहार आपले होणार आहे आपल्या शाळा स्तरावरचे. या अगोदर आपण PFMS मध्ये जे काही केलेले होते व्यवहार त्याच पद्धतीने इथे होणार आहे. परंतु इथे मित्रांनो एक महत्त्वाचा बदल असणार आहे हा की आपले जे व्यवहार होणार आहे मित्रांनो इथे
ते तिथे आपल्याला एक ई हस्ताक्षर जे आपण आता प्रोसेस करणार आहोत त्या OTP द्वारे होणार आहे. जे आपले चेकर असणार आहे, जे अध्यक्ष असणार आहे, त्यांच्या मोबाईलवर तो OTP जाणार आहे व्यवहार करताना आणि तो OTP टाकल्यानंतरच तो व्यवहार पूर्ण होणार आहे. तर हा एक महत्त्वाचा इथे बदल असणार आहे मित्रांनो. तर बघा आता आपल्याला ही जी प्रोसेस असणार आहे ई हस्ताक्षर प्रोसेस ती करण्यासाठी मित्रांनो बघा आपण या पोर्टलवर इथे लॉग इन केलेलं आहे. चेकरचं मित्रांनो हे अकाउंट असणार आहे. बघा अशा पद्धतीने हे दिसणार आहे इथे. आणि इथे मित्रांनो बघा या बाजूला आपल्याला अशा पद्धतीच्या काही टॅब दिसणार आहे. तर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपली हे संपूर्ण प्रोसेस मित्रांनो होणार आहे. तर इथे बघा होम, त्यानंतर ई हस्ताक्षर, बाकीचे काही इकडे मित्रांनो टॅब असणार आहे. या संपूर्ण टॅबची माहिती आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा इथे पहिली ही जी टॅब असणार आहे ई हस्ताक्षर, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहिली जी प्रोसेस आहे मित्रांनो ई हस्ताक्षरच आहे आपली, ती पूर्ण करायची आहे आपल्याला सध्या. तर बघा ई हस्ताक्षर यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा तिथे एक काही सब टॅब ओपन झालेले आहे. एजन्सी डिक्लेरेशन, अप्रूव्ड डिक्लेरेशन आणि डिटॅच एजन्सी म्हणून. तर यामध्ये पहिली जी टॅब असणार आहे एजन्सी डिक्लेरेशन, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे अशा पद्धतीने ई हस्ताक्षर डिक्लेरेशन म्हणून. तर इथे मित्रांनो आपल्याला जे डिटेल्स असणार आहे ते टाकून घ्यायचे आहे. जसं आपल्याला त्या जे आपले अध्यक्ष असणार आहे किंवा आपले जे चेकर आहे त्यांचा आधार कार्ड आपल्याला आपल्या सोबत ठेवायचा आहे आणि त्या आधारला जो त्यांचा मोबाईल क्रमांक लिंक आहे तो सुद्धा सोबत ठेवायचा आहे. मोबाईल नंबरवर मित्रांनो एक OTP जाणार आहे, तो OTP खूप महत्त्वाचा असणार आहे. तर बघा त्या अगोदर इथे मित्रांनो संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. इथे बघा सिलेक्ट SL म्हणून असणार आहे. यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर इथे हा जो क्रमांक आहे याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. इथे आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय, आपले जे अध्यक्ष असणार आहे ते गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का असं विचारलेलं आहे. तर जनरल ते नो असणार आहे. तर इथे मित्रांनो जर ते यस आलं तर आपल्याला इथे त्यांचा सेवार्थ किंवा शालार्थ ID टाकावा लागतो. तर बघा ते बहुतेक ते नो येणार आहे, कारण आपल्या शाळा स्तरावर जे अध्यक्ष असणार आहे ते गव्हर्नमेंट सर्वंट असतात जनरली. तर बघा त्यानंतर नेम ॲज पर आधार. तर इथे मित्रांनो त्यांचं जे नाव असणार आहे आधारवर जसं आहे तसं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी त्यांचं आता नाव टाकून घेतो. बघा तिथे नाव टाकल्यानंतर बाजूला मोबाईल क्रमांक टाकण्यासाठी तिथे टॅब असणार आहे. इथे आपल्याला त्यांच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल क्रमांक लिंक आहे तो मोबाईल क्रमांक तिथे टाकून घ्यायचा आहे. तर तो मोबाईल क्रमांक सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे. आता इथे आता नाव मोबाईल क्रमांक टाकलेला आहे. इथे डेजिग्नेशन म्हणून असणार आहे. तर इथे आपल्याला चेकर म्हणून लिहून घेणार आहोत किंवा मित्रांनो आपण तिथे प्रेसिडेंट लिहिले तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. तर तो जो पिनकोड असणार आहे तो आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे अचूक असा. त्यानंतर मित्रांनो इथे ऑफिस ॲड्रेस असणार आहे. तर त्यांचा जो ॲड्रेस असणार आहे तो आपण इथे टाकून घेणार. संपूर्ण माहिती आपल्याला अगदी काळजीपूर्वक भरायची आहे. तर इथे ई हस्ताक्षराची जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी आपल्याला हा जो इंटरफेस आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला हा कोड टाकून घ्यायचा, तो एकच असणार आहे, तोच टाकायचा आहे. त्यानंतर ते जी व्यक्ती असणार आहे आपले चेकर म्हणजे आपले अध्यक्ष प्रेसिडेंट, त्यांचं नाव आधारवर जसं आहे तसं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक जो लिंक आहे आधारला तो टाकायचा आहे. त्यानंतर खाली मित्रांनो डेजिग्नेशन जे आहे तिथे चेकर किंवा प्रेसिडेंट लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर पिन कोड आणि पत्ता टाकून घ्यायचा आहे. आता मित्रांनो खाली आपल्याला एक महत्त्वाची टॅब दिसणार आहे डिक्लेअर एजन्सी म्हणून. तर हे जे डिक्लेअर एजन्सी आहे मित्रांनो यावर आपल्याला आता क्लिक करावं लागणार आहे. तर यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे अशा पद्धतीने एक इंटरफेस आलेला आहे. जसं मित्रांनो आपण PFMS मध्ये वेंडर जोडत होतो त्याच पद्धतीचा तिथे एक कोड DDO कोड म्हणून आलेला आहे. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचं हे असणार आहे. आणि इथे तर मित्रांनो बघा इथली जी समोरची स्टेप असणार आहे ती आता मोबाईलवरून होणार नाही. तर बघा मी आता लॅपटॉपवर परत ती जी साईड आहे ती ओपन करून तिथे लॉग इन करून घेतलेलं आहे चेकरनी. तर बघा आपली जी प्रोसेस आहे ते आपली तिथे पहिली स्टेप झालेली होती. आता परत आपण एजन्सी डिक्लेरेशन मध्ये आलेलो आहोत आणि तिथे मित्रांनो बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला होता. तर तिथे मित्रांनो खाली आपल्याला सर्व डिटेल दिसणार आहे आणि एक चिन्ह दिसणार आहे तिथे PDFचं सगळ्यात शेवटी. जे मित्रांनो आपण माहिती भरलेली आहे तिथे आपण आता PDF वर क्लिक केल्यानंतर हा एक नवीन इंटरफेस मित्रांनो आपल्या समोर येणार आहे. आणि इथे मित्रांनो बघा वर आपल्याला ई हस्ताक्षर लिहून दिसत आहे. आणि हा जो इंटरफेस आहे मित्रांनो इथून आपल्याला समोरची जे प्रोसेस असणार आहे ई हस्ताक्षरचं जे व्हेरिफिकेशन आहे ते करावं लागणार आहे. तर मित्रांनो बघा हा जो इंटरफेस आहे इथे खाली प्रोसेस टू ई साईन म्हणून असणार आहे निळ्या रंगामध्ये बटन. आणि त्याच्या बाजूला मित्रांनो OTPचं एक ऑप्शन असणार आहे, त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. आणि आय हॅव रीड
ते जे आहे त्याला सुद्धा आपल्याला टिक करायचं आहे. तर बघा दोन्ही ते टिक केल्यानंतर प्रोसीड टू ई साइन म्हणून आहे त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो एक OTP येणार आहे, जो आधारला लिंक असलेला मोबाईल आहे संबंधित अध्यक्षांचा, त्याच्यावर एक OTP जाणार आहे आणि तो OTP टाकल्यानंतर मित्रांनो आपलं हे जे काम आहे हे पूर्ण होणार आहे. तर बघा मी आता इथे प्रोसीड टू ई साइन करून घेतो. तर मित्रांनो प्रोसीड टू ई साइन केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा. तर बघा इथे आधार नंबर आपल्याला टाकावा लागणार आहे संबंधित अध्यक्षांचा. तर तिथे आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली 2 टॅब असणार आहे, आधार OTP आणि आधार TOTP. तर त्यामध्ये आधार OTP जे आहे त्याला आपल्याला सिलेक्ट ठेवायचा, बाय डिफॉल्ट तेच असणार आहे आणि गेट OTP वर आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली मित्रांनो एक डिक्लेरेशन असणार आहे, त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे OTP टाकल्यानंतर. तर बघा मित्रांनो 1 मिनिटाचा आपल्याकडे वेळ असणार आहे. तिथे गेट OTP केल्यानंतर तो OTP येणार आहे आणि तो OTP टाकल्यानंतर आपल्याला खाली जे सबमिटचं बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट केल्याबरोबर मित्रांनो आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस बघा आलेला आहे, ई साइन कम्प्लिटेड सक्सेसफुली म्हणून. म्हणजे आपलं हे इथचं काम झालेलं आहे मित्रांनो HM लेवलवरचं. तर मित्रांनो आता हे वरच्या स्तरावर गेलेलं आहे पंचायत समिती स्तराला आणि तिथून ते व्हेरीफाय होणार आहे. तर मित्रांनो इथे एक बटन असणार आहे डाउनलोड ई साइन PDF म्हणून, तर ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने SMS स्पर्श पोर्टल जे आहे त्यावर आपल्याला ई हस्ताक्षराची जी प्रोसेस आहे अगदी सहजपणे करता येणार आहे. काही स्टेप मित्रांनो आपल्याला लॅपटॉपवरून करावी लागणार आहे, परंतु ते अगदी 2 मिनिटांमध्ये होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. मित्रांनो हे जे पोर्टल आहे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आपल्या शाळा स्तरावर जे काही खर्च होणार आहे समोरचा, तो संपूर्ण खर्च या पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. तर या पोर्टलची संपूर्ण माहिती लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.